आज मी तुम्हाला हे पीठ भिजवून दाखवणार आहे ना, याच्यापासून तुम्ही कोणताही नाश्ता सहज बनवू शकता। यामध्ये इनो, सोडा वगैरे काहीच घालायची गरज नाही आणि पोटभरीचा नाश्ता बरं का। त्यासाठी बघा इथे मोठ्या वाटीने 2.5 वाटी तांदूळ घ्यायचा आहे। आमटीची मोठी वाटी असते ना, त्या वाटीने इथे मी 2.5 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। तुमच्याकडे रेशनचा तांदूळ असेल ना, तर ते तांदूळ आवर्जून घ्या, त्याच्याने खूप छान नाश्ता होतो आपला। जर तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही गावठी तांदूळ वापरू शकता किंवा कोणताही जाड असा तांदूळ असेल तर तो वापरू शकता। ज्या वाटीने मी तांदूळ घेतलं त्याच वाटीने इथे 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। तर या उडीद डाळ बरोबर तुम्ही इथे चना डाळ किंवा मूग डाळ असं काही घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे डाळी घेऊ शकता, पण मी फक्त 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। आता जे आपण तांदूळ घेतलेलं आहे ना, ते स्वच्छ निवडून धुवून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये काढलं आणि पूर्ण बुडेल एवढं तांदूळ मी पाणी घातलेलं आहे। आणि आता इथे बघा डाळ पण मी छान अशी धुवून घेतली आहे, 3 ते 4 पाण्याने आणि भिजत घातलेली आहे। तांदूळ उडीद डाळ तर आहेच, त्याचबरोबर याची चव दुप्पट होण्यासाठी आपल्याला थोडंसं इथे म्हणजे 1 चमचाभर मेथ्या भिजत घालायच्या आहेत। इथे मी 1 चमचा मेथी दाणे भिजत घातलेले आहेत। सकाळी 9 वाजता हे सगळं मी डाळ, तांदूळ आणि मेथ्या भिजत घातल्या होत्या, तर इथे रात्री 10 वाजता मी हे सगळं ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे वाटून ठेवणार आहे। त्याचप्रमाणे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिली डाळ घेतली, उडदाची छान भिजली आहे बघा। इथे बघा 1 वाटी मी उडीद डाळ घेतली होती, डाळ ही छान भिजली आहे। आता ती सगळी मिक्सरच्या भांड्यात टाकून छान अशी वाटून घेणार आहे, म्हणजेच बारीक करून घेणार आहे, स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची ह्याची। त्यातच आपण सगळ्या मेथ्या टाकल्या होत्या आणि ही सगळी डाळ मी या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतलेली आहे। तर त्या एका मोठ्या भांड्यात काढलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीच्या यामध्ये डाळी अजून घालू शकता बरं का। वाटलेली डाळ सगळ्या एका भांड्यामध्ये काढली आणि त्याच भांड्यामध्ये 2 बॅचमध्ये हे तांदूळ मी बारीक करून घेतलेलं आहे। उडीद डाळ आणि मेथ्या वाटताना एकदम अशी बारीक म्हणजे गंधगोळीसारखी पेस्ट करून घेतली होती। तर तांदूळ बारीक करताना मात्र आपल्याला रवाळ असं तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने 2 बॅचमध्ये मी तांदूळ बारीक करून घेतलं होतं। अर्ध तांदूळ घेतलं, थोडंसं त्यातलंच पाणी मी भिजलेलं घातलेलं आहे, बाकीचं पाणी आपल्याला काहीच घालायचं नाही वेगळं। भिजलेल्या तांदळाचंच पाणी यामध्ये मी घातलं आणि हेही बारीक करून घेतलं। हे बघा अशा पद्धतीने डाळ वाटताना आपण जरा सुद्धा पाण्याचा वापर केला नाही, एकदम घट्टसर डाळ होती। मग बाहेरचं पाणी त्यामध्ये घालण्यापेक्षा आपण ह्या तांदळाचंच पाणी त्यामध्ये घालून तांदूळ वाटून घेतलं। पण दुसरी बॅच वाटताना पाणी आपण जरा सुद्धा यामध्ये घालणार नाहीये, कारण जो आपण पदार्थ करणार आहे त्याला जास्त पाण्याची गरज नाहीये, त्यामुळे इथे पाण्याचा जास्त वापर न करता घट्टसर असं पीठ आपलं पाहिजे। आता सगळं पाणी काढून ना हे तांदूळ ही मी असं छान वाटून घेतलं आहे घट्टसर। आणि खरं तर ना हे छान असं डाळ तांदूळ भिजल्यामुळे याला पाण्याची गरजच भासत नाही, सहज हे बारीक होतं। आणि डाळ फक्त आपली जास्त घट्ट असल्यामुळे 1 वाटीभर होईल एवढं तांदूळ वाटताना त्या तांदळातलंच पाणी मी घातलं होतं। आता बघा हे सगळं वाटून एका भांड्यात काढलेलं आहे आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं। पूर्णपणे 1 मिनिटभर ना एकजीव करून घ्यायचं, छान फेटून घ्यायचं। छान पिठाला जाळी येते बघा फेटल्यानंतर। आणि हे पीठ आपल्याला ना रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे। यामध्ये मीठ वगैरे आधीच काहीच घालायचं नाही। हे छान असं मिक्स करून घेतलं आणि आता हे रात्रभरासाठी मी ठेवणार आहे। सकाळी याच्यापासून आपल्याला एक छान असा नाश्ता बनवायचा आहे। त्याच्यावर झाकण ठेवलं आणि हे पीठ मी असंच ठेवून दिलं आहे। रात्रभर असं पीठ ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला नाश्ता करायचा होता। सकाळी बघू शकता तुम्ही पीठ आपलं छान भिजलेलं आहे, मुरलेलं आहे, बघू शकता मस्त जाळी आली आहे पिठाला। तर काय करायचं, हे सगळं पीठ एकत्र मस्त असं मिक्स करून घ्यायचं। आधी मला जरा घट्टसरच वाटत आहे, थोडंसं अगदी वाटीभर पाणी घातलं मी आणि छान असं हे सगळं एकत्र करत फेटून घेतलं 1 मिनिटभर। तुम्हाला माहिती काय, ह्या तयार केलेल्या पिठापासून ना तुम्ही साऊथ इंडियन कोणतेही नाश्त्याचे प्रकार करू शकता बरं का। इडली, डोसा, उत्तप्पा, त्याचबरोबर आप्पे, लोणी डोसा, दावणगिरी डोसा काहीही बनवू शकता। फक्त असं पीठ तुम्ही फर्मेंट केलात ना तर तुमचा पदार्थ कोणताही उत्तमच होणार। त्याचबरोबर यामध्ये 2 चमचे कोणते सिक्रेट पदार्थ घालायचे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्याआधी आपल्याला इथे एक वेगळ्या पद्धतीने म्हणजेच माझ्या पद्धतीने चटणी करून घ्यायची आहे। त्यासाठी बघा हे 1 अख्खा नारळ घेतला आहे फ्रेश असा, म्हणजेच ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरची, लसूण आणि 1 कैरी घेतली आहे। कैरी थोडीशी गोडसरच आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि ते 4 मिरच्या मी मोडून घातल्या। कैरी आहे ती कट करून यामध्ये घातलेली आहे। कैरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता।
तरी बघा थोडी गोडसरच आहे, त्यामुळे ना मी इथे साखर किंवा गूळ घालणार नाही. जर तुमच्याकडे आंबट कैरी असेल किंवा चिंच घालायची असेल तर चमचाभर साखर घाला. आवडत असेल घालू शकता, नसेल घातलं तरी काहीही हरकत नाही. तर नारळ दाखवला आहे ना ओला खोबऱ्याचा फ्रेश असा, त्याची मी असे खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहे. तुम्ही किसूनही घेऊ शकता. त्याचबरोबर कढीपत्ता घातला आणि 1 मोठा चमचा जिरं घातलेलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घातलं. झाकण लावून एकदा हे छान असं मिक्सरला फिरवून घेतलं. म्हणजे कसं खोबरं पूर्णपणे बारीक होतं. नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ना छान अशी बारीक चटणी करून घेतलेली आहे. आता यामध्ये ना अजिबात फोडणी वगैरे मी काही घालणार नाही. ही अशीच चटणी आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडते, म्हणूनच म्हटलं माझ्या या पद्धतीने एकदा चटणी तुम्ही ही करून पहा. जर तुम्हाला यामध्ये फोडणी घालायचं असेल तर जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी तुम्ही देऊ शकता. आणि कैरी नसेल तर त्या कैरीऐवजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चिंच घालू शकता. कैरीचा सीझन आहे तोपर्यंत ही कैरीची चटणी एकदा तरी तुम्ही करून पहा. फक्त नाश्त्यासाठी नाही तर जेवणासाठी ही भाकरी चपाती सोबत तोंडी लावण्यासाठी उत्तम. आवडेल तुम्हाला आणि तोंडाला चवही येईल. तुम्ही तुमच्या पद्धतीने चटणी करतच असाल, पण माझ्या पद्धतीने एकदा करून पहा आणि नक्की कमेंट करून सांगा कशी झाली ती. आता काय करायचं, जे आपण मगाशी फेटून घेतलेलं पीठ आहे ना त्यामध्ये चवीनुसार म्हणजेच 1 चमचाभर मीठ घालून घ्यायचं. आणि तुम्हाला मी मगाशी बोललेच होते 2 चमचे सिक्रेट असा पदार्थ कोणता आहे, तर हा पदार्थ मऊ लुसलुशीत अगदी संपेपर्यंत कापसासारखं राहण्यासाठी, मऊ लुसलुशीत राहण्यासाठी यामध्ये ना 2 चमचे तेल घालायचं आहे. आता ह्या पिठाप्रमाणे मी मोठे 2 चमचे तेल घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पीठ असेल त्याप्रमाणे इथे तेल घालू शकता. हा पदार्थ संपेपर्यंत मऊ लुसलुशीत राहतो, कोरडा होत नाही किंवा खाताना घशामध्ये अडकत नाही. आतापर्यंत तुमच्या लक्षातही आलं असेल की या पिठापासून आपल्याला आज काय बनवायचं आहे. तर या पिठापासून आपल्याला मऊ लुसलुशीत कापसासारखी जाळीदार, तोंडामध्ये टाकताच विरघळणारी इडली बनवायची आहे. तुम्ही याच्यापासून आप्पे बनवू शकता, डोसे बनवू शकता, मगाशी बोलल्याप्रमाणे दावणगिरी डोसा, लोणी डोसा काहीही बनवू शकता. ना माझ्या घरी इडली खूप सगळ्यांना आवडते, म्हणून मी नाश्त्यासाठी सगळ्याच पिठाची इडली बनवत आहे. चटणी तर आपली तयारच आहे. इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं गॅसवर आणि ना इथे इडलीच्या साच्यामध्ये मी तेल लावून घेत आहे. तिन्ही साच्याला तेल लावून घेतलं आहे, म्हणजे कसं इडली आपल्या चिकटून बसत नाहीत. चमच्याच्या म्हणजे पळीच्या साहाय्याने मी या इडली पात्रामध्ये व्यवस्थित हे पीठ घातलेलं आहे. बघा इथे 1-1 पळी मी आधी घातलेलं आहे आणि थोडं थोडं वरून, म्हणजे कसं एकसारख्या सगळ्या इडल्या होतात. त्याचबरोबर तर हे पूर्ण आपल्याला भरून घ्यायचं नाही, कारण की इडल्या पूर्ण आपल्या फुलतात, त्यामुळे त्या अशा सपाटच भरून घ्यायच्या आहेत. थोडीफार जागा आपल्याला त्या इडल्या फुलण्यासाठी ठेवायच्या आहेत. तर मंडळी अशा पद्धतीने तिन्ही प्लेट मी भरून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही ते. बघा इडली पात्रामध्ये म्हणजे इडलीच्या भांड्यात पाणीही छान असं उकळलं गेलं आहे. त्याच वेळेला आपल्याला इडलीच्या 1-1 करून व्यवस्थित प्लेटा लावून घ्यायच्या आहेत, त्यामध्ये ठेवायच्या आहेत. तिन्ही अशा पद्धतीने व्यवस्थित प्लेटा ठेवल्या आणि मी ह्याचं झाकण लावून 10 मिनिटं इडली अशीच वाफवून घेतलेली आहे. 10 मिनिटानंतर ह्याचं झाकण काढून बघू शकता इडली छान अशी फुलली देखील आहे. मस्त अशा इडल्या फुलून टम्म झाल्या आहेत. मला मी दाखवते नंतर. ह्या सगळ्या प्लेटा व्यवस्थित काढून घेतल्या. थोड्याफार थंड झाल्यानंतर इथे मी सुरीच्या साह्याने बघा असं काढून घेतलेलं आहे. जरा सुद्धा बघा त्या भांड्याला चिटकून बसलं नाहीये पीठ. याचंच आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आणि दुसरी बॅचही करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व इडल्या मी करून घेत आहे. बघू शकता भांड्याला जरा सुद्धा चिकटलेलं नाही त्या प्लेटला. अशा पद्धतीने सर्व इडल्या मी करून घेतल्या आहेत. मस्त जाळीदार कापसासारख्या मऊ लुसलुशीत इडल्या तयार झाल्या आहेत. बघू शकता तुम्ही. मस्त दाणेदार इडली जाळीदार झाली आहे. अगदी संपेपर्यंत मऊ लुसलुशीत राहतात. तर मंडळी अशा पद्धतीने मस्त अशी साऊथ इंडियन स्टाईल किंवा नाश्ता सेंटर सारखी मऊ लुसलुशीत इडली आपली तयार आहे. एकदम घरच्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी शेअर केली आहे आणि अगदी साध्या शब्दात सांगितले आहे. मीही या पद्धतीने नक्की करून पहा आणि कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. कुठून पाहताय तेही नक्की सांगा. तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.